बहुत लोग हैं। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण आलो आहोत 80 ते 90 वर्ष जुन्या अशा साऊथ इंडियन मेसला. पुण्यात आलेल्या तमिळ लोकांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून चालू करण्यात आलेली ही 80 ते 90 वर्ष मेस, जिथे आज आपण आलो आहोत. आणि इथे प्रॉपर असं साऊथ इंडियन ऑथेंटिक जेवण मिळतं, ब्रेकफास्ट मिळतो, थाळी मिळते आणि महिन्याच्या तिसऱ्या रविवारी इथे फिस्ट असते. म्हणजेच काय तर तमिळ लोकांच्या किंवा मद्रासी लोकांच्या लग्नामध्ये जसे 15-16 प्रकारचे आयटमचा थाट असतो त्यांच्या ऑथेंटिक जेवणाचा, तसे आज पदार्थ इथे मिळतात. त्यामध्ये फेमस साऊथ इंडियन पायसम असेल किंवा जे काही ऑथेंटिक पदार्थ असतील ते इथे मिळतात. तर त्यासाठी आज आपण आलो आहोत ते ट्राय करण्यासाठी. बघूया काय काय पदार्थ आज थाळीमध्ये आहेत आणि त्यांची टेस्ट कशी आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो आहोत प्रॉपर अशा साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे साऊथ इंडियन मेस इथे. तर ही मेस इथे 80 वर्षापासून चालू आहे. स्पेशली तमिळनाडूमधील तमिळ लोकांसाठी त्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून रास्तापेठ येथे ही साऊथ इंडियन मेस चालू करण्यात आली होती. आणि आजतागायत ही मेस चालू आहे. लोकांना इथले जेवण फार आवडते. आम्ही गेली 7-8 वर्ष झालं इथे येत आहोत जेवायला. इथे जेवण खूप छान असतं. त्यातल्या त्यात महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी इथे फिस्ट असते आणि त्या दिवशी एखाद्या मद्रासी लग्नामध्ये वगैरे जसे सगळे छान छान आयटम असतात ते जेवायला इथे खास असतात. 15 ते 16 आयटम असतात आणि सगळे टेस्टला खूप छान असतात. तर ते ट्राय करण्यासाठी आम्ही खास इथे आलेलो आहोत आज. आणि बघूया इथे काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे उडदाचा पापड, ही आहे बीन्सची भाजी, ही आहे अवेल म्हणजे त्यांची मिक्स भाजी आहे, त्याला ते अवेल असं म्हणतात. हा सांबार आणि राईस, हा मसाला राईस आहे. रायता, वडा, दही, हे स्पेशल पायसम, गुलाबजामुन, इमरती, पोळी आणि फायनली रसम. तर असं सगळं मस्त जेवण आहे. तर तमिळनाडू येथील तमिलियन लोकांचे जेवण हे कसं जास्त काही खोबरे नसते, खूप काही स्पायसी नसते, जास्त साऊथ इंडियन टाईप पूर्ण खूपही आंबट गोडही नसते, पण एक स्पेसिफिक त्यांचा टेस्ट असतो. जे वेगळ्या पद्धतीचं त्यांचं बनवण्याची पद्धत असते, त्यांचे मसाले असतात. तशा प्रकारचं जेवण आहे. जसं रसम आहे, ही आता ही भाजी बघू शकता तुम्ही, याला मिक्स व्हेज आपण म्हणतो पण ते अवेल असं म्हणतात. याची टेस्ट प्रत्येकाची कशी असेल ते मी तुम्हाला सांगतेच, पण यांची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. म्हणजे आपण पूर्ण साऊथ इंडियन म्हणतो पण त्यातल्या त्यात ही प्रत्येक रिजन वाईज त्याची टेस्ट, त्याची बनवण्याची पद्धत आणि बदलत असली तरी हे जेवण खूप टेस्टी आहे. आम्ही बरेच वर्ष झालं ट्राय करतो, पण मी तुम्हाला सांगते की टेस्ट कशी आहे ते. रसम फर्स्ट आपण ट्राय करू. रसम त्याला आंबट गोड चव नाही आहे, थोडंसं स्पायसी, पण टेस्टला छान असं वेगळ्या पद्धतीचं रसम आहे ते. तर आता आपण ट्राय करू साऊथ इंडियाचं एकदम फेमस स्वीट आहे ते म्हणजे पायसम. पायसम म्हणजे ही तांदळाची जशी कणी असते त्या तांदळाच्या कणीपासून बनवलेला असतो, दुधामध्ये शिजवलेला असतो. काही ठिकाणी गूळपासून बनवतात, काही ठिकाणी साखर. याच्यामध्ये मस्त वेलची, जायफळ असं सगळं टाकून हे बनवलेलं असतं. याची टेस्ट बघू आपण कशी येते. हे खरंच टेस्टला खूप छान आहे. त्याच्यामध्ये एकदम त्यांनी प्रॉपर वेलची, जायफळ आणि एकदम खूप जास्तही गोड नाही आहे, एकदम परफेक्ट गोड असेल, त्यामुळे टेस्ट खूप छान. आणि ही इमरती, तर हे कॉमनच आहे. गुलाबजामची टेस्ट बघूया कशी आहे ते. तुम्ही बघू शकता त्यांनी मस्त अशी ड्रायफ्रूटची पावडर अशी मिक्स करून अशी छान अशी फिलिंग केलेली आहे. गुलाबजाम खूप टेस्टी आहे. तर मी गुलाबजामची ड्रायफ्रूटची फिलिंग आहे ना ती फार कमाल लागत आहे. त्यामध्ये वेलचीचा स्वाद एकदम छान उतरला आणि खूप छान आहे गुलाबजाम. आपण सांबार बघू यांचं कसं आहे ते. सांबार राईस,
आता मेन तामिळनाडू म्हणलं की तुम्हाला तर माहितीच आहे, सांबार राईस फेमस असणारच. हे सांबार ना अगदी कसं बनवतात मला हे आजपर्यंत कळलं नाही. यांच्या सांबारची टेस्टच वेगळी असते, खूप छान लागतं हे सांबार. आणि यांचा सांबार राईस अप्रतिम लागतो. तशीच टेस्ट आहे, एकदम ऑथेंटिक असं तमिलियन जेवण जसं असतं ना तसं अगदी सगळं जेवण आहे. बीन्सची भाजी पण मस्त बनवली आहे त्यांनी. हे अवेल म्हणून आहे, मिक्स भाजी आहे. मिक्स भाजी म्हणजे याच्यामध्ये त्यांनी गाजर आहे, बीन्स गवार आहे, भोपळा आहे, मिक्स भाज्या आहेत. तर ही जी थाळीमधील अवेल म्हणून भाजी आहे, मिक्स व्हेज भाजी, ती पण टेस्टला फार अप्रतिम आहे, खूप छान लागत आहे. मी छान आहे. स्वीट पण खूप मस्त आहे. स्वीट सोबत हा गुलाबजाम पण मस्त आहे. तमिळनाडूमध्ये जास्त राईस खाल्ला जातो. तर राईसचे प्रकार दोन दिलेत, एक सांबार राईस आणि हा एक आहे तो चिंचेचा राईस आहे, म्हणजे चिंच टाकून बनवलाय. आंबट गोड अशी चव आहे भाताची आणि फारच अप्रतिम आहे. त्यासोबत त्यांनी रायता दिलाय, एकदम फ्रेश दही काकडी. हा रायता पण खूप छान लागत आहे. तर थाळीमध्ये ही एक दही मिरची म्हणून प्रकार आहे. तर ही दही आणि मिरची अशी एकत्र करून उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये वाळवली जाते आणि ही वर्षभर टिकते. तर ही टेस्टला भू कशी आहे, छान आहे. आंबट गोड अशी चव आहे त्याला, थोडीशी स्पायसी आहे. आता मिरची म्हटल्यावर त्याचा गुणधर्म त्यामध्ये असणारच, पण खूप छान लागत आहे. वडा बघू शकता. हा उडीद वडा आहे आणि खूप तेलकट नाहीये. तुम्ही बघू शकता ह्याला बिलकुल ऑइल नाहीये जास्ती. आणि हा सांबार सोबत खूपच छान लागेल, पण मी अशीच टेस्ट सांगते तुम्हाला कशी आहे ते. अगदी खुशखुशीत आहे, मध्येपर्यंत मस्त तळला गेला, फार छान आहे टेस्टला. सांबार सोबत अजूनच छान लागेल, पण असा पण हा खाल्ला तर त्याची मेन वड्याचीच टेस्ट खूप छान आहे. अशा प्रकारे ही फेमस अशी साऊथ इंडियन मेसची थाळी आहे. मी येऊन इथे एकदा तरी नक्की ट्राय करा. राजपीठ इथे ही साऊथ इंडियन मेस आहे, जी पुणे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. डिटेल ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी. सगळ्यात शेवटी आपल्याला छान असं पान सुद्धा दिलंय त्यांनी. हे पान मी नंतर फोडलं, पण अशा प्रकारे ही छान मेस आहे साऊथ इंडियन प्रॉपर मेस, जिथे आज सगळीकडून जेवायला लोक येतात. इथलं जेवण सगळ्यांना फार आवडतं. आज तर इतकी गर्दी होती की आम्हाला फायनली खूप वेळ लागला, 40-45 मिनिटं गेली टेबल मिळण्यासाठी. तर 90 वर्ष जुन्या या साऊथ इंडियन मेसला तुम्ही एकदा तरी नक्कीच व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.